नमस्कार, कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण नानखटाईची रेसिपी करणार आहोत। अगदी परफेक्ट प्रमाण वापरून आज आपण नानखटाई बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण पहिले बघून घेऊया। त्यासाठी मी इथे पाव कप इतकं तूप घेतलंय। इथे मी साजूक तुपाचा वापर केलाय। ह्याऐवजी तुम्ही इथे बटर देखील वापरू शकता। जितकं तूप घेतले तितकीच किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी तुम्ही पिठी साखर घेऊ शकता। इथे मी समप्रमाणामध्ये पिठी साखर देखील घेतलेली आहे। तसेच 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ, 1 टेबलस्पून बेसन, अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, पाव चमची बेकिंग सोडा आणि अर्धी चमची बेकिंग पावडर इथे घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण तूप आणि साखर आहे ती मिक्स करून घेणार आहोत। पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे गूळ पावडर किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ देखील वापरू शकता। आता हे आपण चांगलं फेटून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही विस्करच्या सहाय्याने हे चांगलं फेटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर काही इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याचा वापर करून देखील तुम्ही हे बीट करू शकता। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता तूप आणि साखर आहे ती व्यवस्थित मिक्स झाले, त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता आपण त्यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण घालूयात। इथे मी आता गव्हाचं पीठ, नाचणी आणि बेसनचं पीठ घालून घेतले। तसंच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर देखील ह्यामध्ये घातलेला आहे। गव्हाचं, नाचणीचं आणि बेसनाचं पीठ आहे ते मी आधीच चाळून घेतलेलं आहे। तुम्ही ह्या स्टेजला देखील ते एकत्र चाळून घेऊ शकता। आता हे आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। आता या ठिकाणी थोडं फ्लेवर येण्यासाठी मी इथे जिरा आणि ओव्याचा वापर केलाय। मी पाव चमची जिरा आणि ओवा भाजून घेऊन त्याला अशा पद्धतीने क्रश करून घेतलेला आहे। तसंच मी थोडेसे तीळ देखील ह्याच्यामध्ये घालते। जिरा आणि ओवा आपण ह्याच्यामध्ये घातल्यामुळे ह्याला छान फ्लेवर येतो। अगदी पाव चमचे इतके पांढरे तीळ देखील ह्याच्यामध्ये मी घातलेत। ह्याऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स बारीक चिरून देखील ते घालू शकता। आता हे पीठ आपण एकत्र असंच मळून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे। जर का पीठ थोडंसं एकदम ओलसर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा अगदीच घट्ट जर वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये अर्धे ते 1 चमची तुपाचा वापर करू शकता। आता मी हे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवणार आहे। त्यासाठी मी 10 मिनिटं आधीच ओव्हन प्रीहीटला ठेवलं आहे आणि ट्रेमध्ये अशा प्रकारे बटर पेपर ठेवलेला आहे। आता आपण ह्याची नानखटाई बनवून ते एक करून ठेवूया। जर का तुम्हाला कढईवर करायचं असेल तर कढई आधी प्रीहीट करायला ठेवा आणि त्यामध्ये रिंग ठेवून नंतर एखाद्या झाकणावर किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे नानखटाई बनवून ठेवू शकता। सुरुवातीला तुम्हाला गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवून कढई चांगली गरम करून घ्यायची आणि जेव्हा तुम्ही नानखटाई बेक करण्यासाठी ठेवणार तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम आहे ती एकदम मंद करून नंतरच त्यामध्ये नानखटाई ठेवायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी अलगद असा ह्याचा गोळा तयार होतोय आणि ह्याची मी अशा प्रकारे थोडीशी प्रेस करून नानखटाई बनवून घेते। आता वरती मी ते थोडेसे काळे तीळ लावते, ते दिसायला खूप छान दिसतात। तुम्ही ह्या ठिकाणी काजू देखील लावू शकता। आता अशाच प्रकारे आपण बाकीचे नानखटाई देखील बनवून घेऊया। एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या मध्यम आकाराच्या 9 नानखटाई तयार होतात। आता आपण हे बेक करायला ठेवूया। साधारणतः 170 अंश डिग्री सेल्सिअसला आपल्याला ह्या 30 ते 35 मिनिटं बेक करून घ्यायचे आहेत। ओटीजीनुसार थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकते। तुम्ही इथे बघू शकतात आपल्या नानखटाई एकदम परफेक्ट बेक आहेत। आता हे एकदम थंड करून नंतरच ह्या काढून घ्यायच्या आहेत। एकदम थंड झाल्यानंतर तुम्ही ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता। गरमागरम भरू नका, नाहीतर त्या नरम पडतील। या ठिकाणी आपण गव्हाच्या आणि नाचणीच्या पिठाचे नानखटाई बनवल्यात। ह्यामध्ये मी साखरेचा वापर केलाय, परंतु तुम्हाला एकदम हेल्दी वर्जन हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरेऐवजी गुळाची पावडर घालून देखील ह्या नानखटाई बनवू शकता। म्हणजे अगदी शुगर असणारे देखील ही नानखटाई खाऊ शकतात। आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुक विथ निशू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका।
आता मी तुम्हाला एक नानखटाई तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे किती एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत अशी नानखटाई तयार झालेली आहे आणि आतमध्ये देखील एकदम व्यवस्थित बेक झालेली आहे. नक्की अशा प्रकारे एकदा नानखटाई बनवून बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.